महाराष्ट्रातली विशेषतः जनता ही दाखवून देईल. सुनेत्राताई पवारांवर बोलणं हे त्यांना शोभत नाही, त्यांची तेवढी पात्रता नाही. पवार कुटुंब म्हणजे ही महाराष्ट्राची ओळख आहे. यांचं नेतृत्व जर पाहिलं तर यांचं नेतृत्व सोनिया गांधी आहे. त्यांचा जन्म सुद्धा भारतात झालेला नाही, पण तरी देखील भारताच्या लोकांनी त्याला स्वीकारलं. पण त्यांना कुणी म्हटलं का तुम्हाला हिंदी बोलता येत नाही, मराठी बोलता येत नाही? मग त्यांना काय गुंगी गुड्या कुणी म्हटलं का? नाही, मी प्रथमतः त्या काँग्रेस पक्षाचा निषेध करतो. हर्षवर्धन सपकाळ राज्याचे अध्यक्ष आहेत काँग्रेस पक्षाचे, त्यांचाही निषेध करतो की ते सातत्यानं सांगतात की आमचा पक्ष सुसंस्कृत आहे आणि असा आहे तसा आहे, तसं बऱ्याच वेळा ते काही ना काही सांगत असतात. पण कुठंतरी महिलांवरती अशा प्रकारचं वक्तव्य करणं आणि तेही पवार कुटुंबातल्या, की कुठंतरी त्या महाराष्ट्राच्या कुठंतरी लोकशाहीमधल्या मोठ्या उच्च पदावरती विराजमान असणाऱ्या महिलाचं कामकाज हे त्यांना पाहवत नाही. आणि पाहवत नसल्यापेक्षा अधिकचं दुःख की त्यांना कुठेही 2014 पासून सत्तेमधून जे बाहेर फेकले गेलेत आजपर्यंत कुठल्याही प्रकारे जनता त्यांना सत्तेतनं कौल द्यायला तयार नाही. म्हणून नैराश्यातनं ते कुठेतरी अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करत असताना पाहायला मिळतात. तसं पाहायला गेलं तर या महाराष्ट्राला इतिहास आहे. मग तो मा जिजाऊ साहेबांचा असेल, सावित्रीमाई फुलेंचा असेल, किंवा आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याला ज्यांचं नाव दिलंय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, अशा महिलांनी या भारत देशाला जगाला वेगळी दिशा दिली. अशा महिलांच्या बाबतीमध्ये आपण पुढाकार घेणं, अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे महाराष्ट्राला किंवा देशाला न शोभणार आहे. त्यामुळे निश्चित यांना जनता जसं निवडणुकीमधून आजपर्यंत मतातून जसं उत्तर देत आली तसंही पुढे देत राहणार आहे. यांचं नेतृत्व जर पाहिलं तर यांचं नेतृत्व सोनिया गांधी आहे. त्यांचा जन्म सुद्धा भारतात झालेला नाही, पण तरी देखील भारताच्या लोकांनी त्याला स्वीकारलं. पण त्यांना कुणी म्हटलं का तुम्हाला हिंदी बोलता येत नाही, मराठी बोलता येत नाही? मग त्यांना काय गुंगी गुड्या कुणी म्हटलं का? असं वाटतं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे त्यांच्याबद्दल वक्तव्य करायचे तेच बरोबर होतं असं आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे वक्तव्य त्या बाबतीमधले योग्य होते आज मला असं वाटतंय. त्यामुळे निश्चित असं बोलत असताना आपण तारतम्य बाळगावं. आपली काय परिस्थिती आहे, आपण कधी कुठल्या निवडणुका लढलो, आपल्याला कुठेतरी काय पद्धतीने आपल्याला कुठेतरी अचानक काहीतरी एखाद्या पक्षाची नेतृत्व काय संधी मिळाली म्हणजे आपण कुठे काही बोलतान, प्रसिद्धी करता काही बोलतान, आपल्या मनातलं नैराश्य बाहेर काढण्याकरता कोणावर टीका करताल, अशी परिस्थिती नाहीये. त्यामुळे जनता तुम्हाला तुमची परिस्थिती पुढच्या निवडणुकीत सुद्धा दाखवून देईल. जशी आज जिल्हा परिषदांमध्ये महापालिकांमध्ये त्यांची अवस्था जी झाली तर तीच अवस्था पुढच्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये किंवा त्याच्यापेक्षाही वाईट अवस्था ही झालेली त्यांना भारत देशातली जनता, महाराष्ट्रातली विशेषतः जनता ही दाखवून देईल. सुनेत्राताई पवारांवर बोलणं हे त्यांना शोभत नाही, त्यांची तेवढी पात्रता नाही. पवार कुटुंब म्हणजे ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि त्यातल्या तुम्ही एक महिलेवरती बोलणं, अशा प्रकारचं बोलणं आपण पाहतो की त्या पहिल्यांदाच पालकमंत्री म्हणजे अजितदादा होते पूर्वी, पहिल्यांदाच ते बारामतीला गेल्या, त्या दिवशी अहिल्यानगरला देखील आलते. पण अशा रीतीनं कुठेतरी टीका टिप्पणी करणं, शेवटी सगळेच लोक भाषण फार चांगलं करतात असं नसतं, कुणी काय फार चांगलं बोलतो असं नसतं, पण कृतीतनं काही काही लोक काम भारी करतात. आणि बोलायला आणि कामाला जसं अजितदादा होते तसं तुम्हाला या महाराष्ट्रातल्या अहिल्यादेवींची वारसदार म्हणून, सावित्रीबाईंची वारसदार म्हणून आणि मा जिजाऊ साहेबांची वारसदार म्हणून तुम्हाला सुनेत्राताईंचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास आहे. पत्रकार परिषदेत सावर करताना कुठेतरी हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं की आम्ही त्यांना दुर्गा व्हावं असं पाहतो. आणि आणखी एक हे आहे की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून माफी मागण्याची मागणी केली जाते. नाही, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माफी मागितलीच नाही पाहिजे. नाही, त्यांनी मागावी. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माफी ती मागायचा विषय संपलेला आहे, ते बोललेले आहे. बोललेल्या गोष्टी उद्या त्यांच्यावरती माफी ते मागतील, ठीक आहे, नाही मागावं त्यांचा विषय येतो. पण त्यांची जी ही जे काही त्यांनी आज प्रतिक्रिया दिलेली आहे त्याच्यावरती प्रत्युत्तर त्यांना महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे, हे मात्र वस्तुस्थिती आहे.